महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्रावरून किती मोठं राजकीय वादंग झालं होतं हे आपण पाहिलं। तिसरी भाषा म्हणून हिंदीला इतका विरोध झाला की तो निर्णय स्थगित करावा लागला। पण नागपूरमध्ये एक शाळा आहे जिथं तिसरी भाषाच नाही तर चौथी भाषाही मोठ्या आवडीने शिकवली जाते आणि विद्यार्थीही मोठ्या आवडीने शिकतायत। कोणती आहे ती भाषा आणि कोणती आहे शाळा बघूया। पैचा कोय पैचानी खाशा दूर चाचानी शुने शुने आन मोर नाचे मोर प्राण मोर शुरे शुरे कत प्याच गीत किरी क्वच कर जतो भय जतो दुख दुरु दुरु दुख दुख तोर गाणे पेंची रे श भूले गेंची रे चाल मुखे मिठे गान शुरे जय दु नयन। कविता ऐकून तुम्हाला वाटलं असेल गोष्ट एखाद्या बंगाली शाळेची आहे, तर थांबा, आता पुढे बघा। एक उल्लू असतो, तो आपल्या पत्नीला म्हणतो की तू जेव्हा हे गीत म्हणते तर त्याच्यातले तुझे मधुर गीत चिखे वगैरे ते ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाने अश्रू येतात। बंगाली भाषेत कविता गाणाऱ्या या विद्यार्थिनी आहेत नागपूरच्या वसुंधरा समाज दर्पण शाळेच्या, जिथं महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रावरून रान पेटलंय, राजकीय घमासान झालं, तिथं नागपुरात मात्र एका आगळ्या वेगळ्या प्रयोगाची चर्चा आहे। वसुंधरा समाज दर्पण संस्थेकडून एका भारतीय प्रादेशिक भाषेच्या प्रशिक्षणाचा उपक्रम राबवला जातो। एखाद्या शाळेनं पुढाकार घेतला तर संस्था त्या भाषेचे शिक्षक आणि साहित्य विनामूल्य पुरवते। विशेष म्हणजे मराठी, इंग्रजी आणि हिंदी शिवाय प्रादेशिक भाषेचं प्रशिक्षण शाळेत दिलं जाणार आहे। शाळेच्या नियमित वेळेनंतर वेगळे तास घेऊन प्रादेशिक भाषेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आणि नागपुरातील प्रतापनगर शाळेनं हा उपक्रम सुरू केला, ज्यात 130 मराठी विद्यार्थी बंगाली भाषेत पारंगत होत आहेत। जे विद्यार्थी आहेत 8वी 9वी 10वीचे, त्या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या भाषा आल्या पाहिजेत। त्या पुढे शिकून जे ते उच्च शिक्षण घेतील आणि त्यांना जर कोणत्याही प्रदेशात जायचं काम पडलं तर त्यांना कुठल्याही भाषेची अडचण होऊ नये आणि हा देश पूर्ण आपला आहे असं वाटावा, या दृष्टीने आम्ही 2-3 भाषांची निवड केली आहे। आणि त्याचं वसुंधरा समाज दर्पण नावाची एक संस्था नागपूर शहरात कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमातून असा प्रस्ताव आमच्या शाळेजवळ आला की अशा भाषा शिकवण्याची आम्ही व्यवस्था करू शकतो। आम्ही तात्काळ त्याला मान्यता दिली आणि त्याचा आम्ही काल उपक्रम सुरू केलेला आहे। बांगला भाषेसाठी जे पुस्तक असते ते वाचायला खूप मदत होईल आपल्यासाठी। तुझा काय अनुभव? खूप चांगला अनुभव आहे माझं आणि खूप म्हणजे हेल्पफुल आहे अभ्यासात पण, कारण की आपल्याला म्हणजे अदर स्टेटची लँग्वेज शिकायला मिळत आहे, तर खूप चांगलंच असते। भाषा हे संवादाचं माध्यम आहे, त्यावरून वाद निर्माण होऊन संवाद तुटायला नको। स्थानिक भाषेबद्दलचा आग्रह आणि प्रेम हे असायलाच हवं आणि ते राहणारच। आपल्या भाषेचा मान आणि इतर भाषांचा सन्मान राखल्यास विविधतेतील एकता अधिक अधोरेखित होईल हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.